नवी दिल्लीत E20 पेट्रोल विरोधात केजरीवालांनी मोर्चा काढला। जनतेच्या तक्रारींचं पत्र केजरीवाल पंतप्रधानांना देणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी अडवलाय। इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात आम आदमी पक्षानं हा मोर्चा काढलाय। 33,000 लोगों ने पिटीशन साइन की है। उनकी पिटीशन लेके आज हम प्रधानमंत्री जी के पास जा रहे हैं और उनसे निवेदन कर रहे हैं, आप हाथ जोड़ के। तो ये गडकरी जी के कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट का ही मामला है, इंटरनेशनल प्रेशर की आप बात कर रहे हैं। देखिए, पूरे देश में अगर E20 थोपा जा रहा है तो ये गडकरी जी के बस की बात नहीं है, ये कैबिनेट डिसीजन है। ये मोदी जी का डिसीजन है, कैबिनेट का डिसीजन है। इसमें गडकरी साहब, हरदीप पुरी साहब, इन लोगों की किसी की नहीं चलती। ये निर्णय 7 साल पहले पूरी हो गई। ये निर्णय जो है ये मोदी जी का है, कैबिनेट का है। और ये केवल और केवल ट्रंप के दबाव में किया जा रहा है, क्योंकि ट्रंप के दबाव को मोदी जी बर्दाश्त नहीं करते। तर E20 पेट्रोल विरोधात अरविंद केजरीवाल यांनी मोर्चा काढला। जनतेच्या तक्रारींचं पत्र ते पंतप्रधान मोदींना देणार आहेत। मोदी जी ने ट्रंप के दबाव में 30 करोड़ लोगों की गाड़ियों का इंटरेस्ट, उनका हालत नरेंद्र मोदी जी ने ट्रंप को सरेंडर कर दी है। आज मोर्चाचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, वरती जे आम आदमी पक्षाचं कार्यालय आहे त्या कार्यालयातून हा मोर्चा पुढे निघालेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की माझ्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो लोकांनी जे पिटिशन केलेले आहेत, ज्यांच्या गाड्या खराब झालेल्या आहेत, त्या गाड्यांचे पत्र घेऊन मी या ठिकाणी निघालेलो आहे। आणि मला जनतेचं जे म्हणणं आहे, ही जी पॉलिसी E20 आणण्यात आलेली आहे ती थांबवण्यात यावी, यासाठी ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित यांच्या घराकडे निघणार आहेत। मात्र त्यांना पुढे अडवलं जाईल। मोठा फौज फाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय होत नाही किंवा याचा परिणाम समोर येत नाहीये, त्या गाडीचं इंजिन आणि त्याच्यासोबतच ज्या लोकांना पेट्रोल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये इथेनॉल मिश्रित नाहीये असा पर्याय देखील देण्यात यावा आणि ही पॉलिसी जी आहे तोपर्यंत थांबवण्यात यावी, असं अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं आहे। सोबत मोठ्या प्रमाणात पिटिशन देखील आहेत। आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। या मोर्चाचे अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। ऐसे सर को उठा के पिटीशन लेके आए हैं और लाखों पिटीशन हैं। इन पिटीशनों को हम प्रधानमंत्री जी को देना चाहते हैं और चाहते हैं कि प्रधानमंत्री इथेनॉल के ऊपर चर्चा करें। और इसके लिए इतने पुलिस बंदोबस्त की, RAF की, डंडों की, लाठियों की जरूरत नहीं थी। हम आज भी बात करने के लिए तैयार हैं।